हिमालय पर्वत हा जगातील सर्वात उंच, विस्तीर्ण आणि भव्य पर्वतरांगांपैकी एक आहे. आशिया खंडाच्या उत्तर भागात पसरलेली ही पर्वतरांग भारत, नेपाळ, भूतान, तिबेट, चीन आणि पाकिस्तान या देशांमध्ये विस्तारलेली आहे. सुमारे 2400 किलोमीटर लांबीची ही पर्वतरांग भारताच्या उत्तरेकडील नैसर्गिक सीमा निर्माण करते. हिमालय पर्वताची निर्मिती कोट्यावधी वर्षांपूर्वी भारतीय भूखंड आणि युरेशियन भूखंड यांच्या टक्करमुळे झाली. ही प्रक्रिया आजही सुरू असल्याने हिमालयातील काही शिखरे अजूनही हळूहळू उंचावत आहेत. त्यामुळे हिमालयाला नवीन घडलेला किंवा यंग फोल्ड पर्वत असेही म्हटले जाते. हिमालय पर्वतरांग 3 प्रमुख भागांमध्ये विभागली जाते. हिमाद्री, ग्रेट हिमालय हा सर्वात उंच आणि हिमाच्छादित भाग आहे. याच भागात जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट स्थित आहे. हिमाचल, लेसर हिमालय या भागात डोंगर, दर्या आणि अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत. शिमला, मसुरी, नैनिताल यांसारखी थंड हवेची ठिकाणे येथे आढळतात. शिवालिक, आउटर हिमालय हा हिमालयाचा बाह्य व कमी उंचीचा भाग असून येथे गाळमातीचे डोंगर आणि दाट जंगले आढळतात. हिमालय पर्वताला भारताची जलसंपत्तीची जननी असेही म्हटले जाते. गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, सिंधू यांसारख्या प्रमुख नद्या हिमालयातून उगम पावतात. या नद्यांमुळे भारतातील शेती, पिण्याचे पाणी आणि जलविद्युत प्रकल्पांना मोठा आधार मिळतो. हिमालय जैवविविधतेने समृद्ध आहे. येथे देवदार, फर, पाईन यांसारखी जंगले तसेच हिमचित्ता, लाल पांडा, याक, कस्तुरी मृग यांसारखे दुर्मिळ प्राणी आढळतात. धार्मिकदृष्ट्याही हिमालयाला फार महत्त्व आहे. बद्रीनाथ, केदारनाथ, अमरनाथ, कैलास मानसरोवर यांसारखी पवित्र तीर्थक्षेत्रे हिमालय परिसरात आहेत. एकूणच हिमालय पर्वत केवळ भौगोलिक रचना नसून तो भारताच्या हवामान, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे.